व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम. परिवाराच्या योजना चालू झालेल्या आहेत. परिवार वाढायला सुरुवात झालेली आहे. ही खूप आनंदाची बातमी आहे. अनेक जणांचे मेसेजेस येत आहेत. अनेक जण गुगल पे फोन पे वरून सन्मान निधी पाठवून सदस्यत्व घेत आहे. तुम्ही अजून जर घेतलं नसेल तुम्ही सुद्धा घेऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्ही सन्मान निधी पाठवू शकता. या बदल्यात आम्ही तुम्हाला रीतसर पावती देखील देणार आहोत, सदस्य क्रमांक देणार आहोत आणि मग आपण योजनांच्या बाबतीमध्ये जाहीर चर्चा करत या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तेव्हा 8855099843 या व्हॉट्सअप क्रमांकावर आणि याच जीपे फोन पे क्रमांकावर आम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जी वाटते ती सन्मान निधी पाठवा. स्क्रीनशॉट काढा, व्हॉट्सअपवर टाका, डिटेल्स टाका तुमचे. पावती लगेच तयार होणार आणि तीच पावती आम्ही तुम्हाला त्याच तुम्ही केलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवून देऊ. सोबत त्याची एक कॉपी आमच्याकडे सुद्धा असणार आहे. हिंदू व्यावसायिकांना आवाहन, कृपया आपल्या व्यवसायाचे डिटेल्स आम्हाला व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा. त्याची एक रीतसर मस्त यादी तयार करून आपण हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत. आपल्यातला व्यवहार आपल्यातच झाला पाहिजे. आपला पैसा आपल्यात खेळायला गेला पाहिजे. आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी फुलं निर्माण करायचे, बॉम्ब नाही. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराला साथ द्या, सदस्यत्व घ्या. मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर आम्ही तुम्हाला नबाड कोल्ह्यांचा एक व्हिडिओ दाखवणार आहोत. यांची लबाडी एकदा बघून घ्या. यांची चोरी पकडली गेलेली आहे आणि यांची चोरी पकडली जाऊन सुद्धा हे कशी रडारड करत आहेत हे या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा आधी यांची लबाडी बघून घ्या. त्यांची खरंच रात्रभर तळमळत होतो. झोप लागली नाही. झोप यासाठी लागली नाही, जातीने भयंकृष्ट मला हे होतं आणि माझा हा प्रश्न पडला होता. त्या अतिरेक्यांच्या गोळ्यांनी जेवढं नुकसान केलं होतं त्यापेक्षा जास्त नुकसान त्या एका वाक्यानं माझ्या देशाचं करायला सुरुवात केली. त्या अतिरेक्यांच्या गोळ्यांनी जेवढं नुकसान केलं होतं त्यापेक्षा जास्त नुकसान त्या एका वाक्यानं माझ्या देशाचं करायला सुरुवात. दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी जेवढं नुकसान झालं, या बरोबर त्या सगळ्या पर्यटकांना ज्यांना जीव गमवावा लागला त्या सगळ्यांच्या कुटुंबाप्रती नक्कीच या संवेदना आहेत. परंतु त्या बरोबरीनं या वाक्यानंतर देशातलं वातावरण कलुषित होण्याचा त्यांचा वेगळा प्रयत्न होता का दहशतवाद्यांचा? असं नंतर मला माहिती आहे काय याचं सत्य. आपण देशाच्या होता तिथे जे लोक होते प्रवासी त्याच्यात स्त्रियांना त्यांनी शोधलेलं दिसतं. पुरुषांना मला राहते. तुझ्यामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाले. तुम्ही ते काय वाचा. आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजार म्हटली. तर त्यांनी आमच्या माणसांना मारून 27 लोक बहुतेक 4 जण आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता. त्याला बोलवून घेतलं. आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ. आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाहचा दावा करायला लागलो. मग तो गेला निघून. पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. आमची बुटं बिटं सगळे चिखलात अडकले. मग तिथं बुटं बिटं सोडून आम्ही पळत सुटलो तिथनं. याच्या आधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले. तेव्हा धर्माची चर्चा झालेली. आज धर्माची चर्चा कसून माझं म्हणणं असं आहे की घडल्याचे वाईट आहे ते आव्हान आहे देशाला. त्याला सक्तीनं तोंड द्यावंच लागेल. पण त्या निमित्तानं एक धार्मिक अंतर माझे असं काम कुणी करू. ऐकला? कोल्हेंचं म्हणणं असं आहे की त्या दहशतवाद्यांनी, त्या आतंकवाद्यांनी जेवढं नुकसान या देशाचं केलं नाही तेवढं नुकसान त्या एका वाक्याने केलं. कुठलं वाक्य? धर्म विचारून डोक्यात गोळ्या घातल्या. शरद पवार गणगोटे आणि जगदाळे यांच्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी तिथे गेले. तेव्हा गणगोटे यांच्या पत्नींनी त्यांच्या समोरच सांगितलेला तो
प्रकार सगळा तिथे जी घटना घडली ती की ते लोक आले, अल्लाहू अकबरचे नारे देण्यात येत होते. आम्ही पटापट आमच्या बांगड्या काढल्या, आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकून दिल्या. मग त्यांनी विचारलं धर्म विचारून डोक्यात गोळ्या घातलेल्या आहे. याच्या पलीकडे जाऊन त्या लोकांनी ज्यांनी असं सांगितलं की आमचा धर्म मुसलमान आहे, त्या लोकांच्या अक्षरशः पॅन्ट उतरवल्या. याचे पण व्हिडिओज आणि फोटोज सोशल मीडियावर म्हणा किंवा इंटरनेटवर व्हायरल झालेले आहेत. इतका सगळा प्रकार घडलाय, घृणास्पद हत्या करण्यात आलेल्या आहेत, खून करण्यात आलेले आहेत. याला तुम्ही दुर्दैवी मृत्यू म्हणता आणि वरतून असं म्हणता की धर्म विचारून गोळ्या घातल्या नाहीत. मग झालंय काय तर नाशिकमध्ये शिवपुत्र संभाजी राजे या अमोल कोल्हे निर्मित दिग्दर्शित अभिनीत नाटकाचे काही प्रयोग आयोजित करण्यात आले होते. मात्र सगळेच्या सगळे प्रयोग कॅन्सल झालेले. आयोजकांतर्फे असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही ते जे विधान केलं ना, धर्म विचारून गोळ्या घातल्या, या एका वाक्याने देशाचं आतंकवाद्यांपेक्षाही जास्त नुकसान केलेलं आहे. त्यामुळे लोक चिडले. लोक तिकीटच घेत नाहीयेत तुमच्या नाटकासाठी. आम्ही करायचं तरी काय करायचं? आम्ही एवढा मोठा प्रचंड खर्च कुठून करायचा? आम्ही नाही करू शकत आहे, आम्ही अनबल आहोत. आणि अमोल कोल्हे आता त्याच लोकांना असं म्हणत आहेत की मी तुमच्यावर केस करणार, माझी आर्थिक फसवणूक झालेली आहे. अहो, तुम्ही लोकांची ही फसवणूक केलेली आहे, त्याचं काय? वारंवार आम्ही एक गोष्ट स्पष्टपणे सांगत आलेलो आहोत मित्रांनो की अमोल कोल्हे यांचा गेल्या टर्मचा जवळपास 80% खासदार निधी परत गेलेला आहे, वापरलाच नाही यांनी. ही फसवणूक नाही का लोकांची? खासदाराला खासदार निधी कशासाठी देण्यात येत असतो? त्याच्या मतदारसंघामध्ये त्याला काम करावं म्हणून देण्यात येतो ना. मात्र कोल्हेंनी हा निधीच वापरला नाही, हा चक्क परत गेला. हो निधी 70% निधी सुप्रिया सुळेंचा गेल्या टर्मचा परत गेलेला आहे. खोटं वाटत असेल तर नेटवर जा, सर्च करा, सगळी माहिती मिळते. संसदेचं पोर्टल आहे, प्रत्येक खासदाराला किती निधी मिळालेला आहे, त्यांनी कुठं वापरलाय, कसा वापरलाय, सगळे डिटेल्स आहेत त्यामध्ये. ही फसवणूक नाही आहे लोकांची. आणि तुम्ही बोंब मारता माझी आर्थिक फसवणूक झाली म्हणून. कोणी सांगितलं होतं हे असं अलतू फालतू विधान करायला? कोल्हे, तुम्ही हा लबाडपणा पहिल्यांदा करत आहात का? अजिबातच नाही. या अगोदर सुद्धा तुम्ही काय बोललेला आहात? छत्रपती संभाजीनगर म्हणण्याची काय गरज आहे म्हणून? काही गरज आहे तुम्हाला? एकीकडे तुम्ही म्हणता छत्रपती संभाजीनगर म्हणायची गरज नाही, बघ कशाला छत्रपती संभाजीराजे यांच्यावरचे नाटकाचे प्रयोग करत सुटले तुम्ही? वरतून परत तुम्ही त्याला असा मुलामा देण्याचा प्रयत्न करता की छत्रपती संभाजीराजे ही महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांच्या अस्मितेचा विषय आहे, जिव्हाळ्याचा आहेच. तो जिव्हाळ्याचा विषय आहेच, तो अस्मितेचा विषय. छावा चित्रपट निर्मितीनंतर, प्रसारित झाल्यानंतर, रिलीज नंतर काय काय विधानं केलेत तुम्ही कोल्हे? अहो, तुम्ही तुमच्या स्वतःच्या मालिकेमध्ये जी वाहिनीवर तुम्ही मालिका करत होते त्या मालिकेमध्ये तुम्ही 500, 550, 700 भाग काहीतरी तुम्ही प्रसारित केले होते त्या मालिकेचे. त्या 700 भागांपैकी 500 भाग तर फक्त आनाजी पंतवर रंगवले तुम्ही. उरलेल्या 150-200 भागांमध्ये ती मालिका गुंडाळून टाकली तुम्ही. छत्रपती संभाजीराजे यांना कसं छळ करून मारण्यात आलं हे सुद्धा दाखवलं नाही. फाटली होती तुमची कोल्हे, तर झालेली होती मतांमुळे. वरतून काकांचा आदेश होता हे दाखवू नका असलं म्हणून. या लोकांची मतं मिळणार नाहीत आपल्याला ही भीती. तुम्ही टरकले होते तेव्हा, पण आपली ही भीती व्यक्त करायची नाहीये. याला काहीतरी मुलामा द्यायचा म्हणून काय बोलले तुम्ही? नाही, लहान मुलं सुद्धा बघतात, त्यांच्या मनावर असं वाईट परिणाम. काय वाईट परिणाम होणार आहे? छावा चित्रपट बघितलाच ना, लहान मुलांनी सुद्धा शाळांमध्ये दाखवलेला. अहो, देशभरामध्ये शाळांमध्ये दाखवलाय हा चित्रपट, बघितला. लहान मुलांनी सुद्धा रडलेत लेकरं. काय परिणाम झाला यांच्या मनावर? काहीच नाही. उलट त्यांना जाणवलं, उलट त्यांना कळलं, त्यांना समजून चुकलं की आपल्या राजांना कसं छळ करून मारण्यात आलेलं आहे, कशी निर्घृण हत्या करण्यात आली आपल्या राजांची. आणि तुम्ही मात्र पळकुटेपणा केला. ही फसवणूक नाहीये महाराष्ट्राची? अर्ध्यात मालिका गुंडाळून तुम्ही निघून गेलात. ही महाराष्ट्राच्या नागरिकांची फसवणूक नाहीये का? मग कशामुळे तुम्ही हे रडायचं नाटक करत आहात की माझी आर्थिक फसवणूक झालेली आहे म्हणून? तुम्ही स्वतः बेताल विधानं करता, तुम्ही हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील अशी विधानं करता. त्यामुळे तुमच्या नाटकाला आता गर्दी होत नाहीये. आणि याचं खापर
तुम्ही अत्यंत कोडगेपणाने लोकांवर फोडत आहात. स्वतःच्या चुकांचं खापर इतरांवर फोडण्यामध्ये काहीही अर्थ नाहीये कोल्हे साहेब. वेळ निघून गेलेली आहे. शब्दबाण केव्हाच सुटलेत तुमच्या मुखातून. आता ते परत येणं शक्य नाहीये. लोक विसरत नाहीत, लक्षात ठेवतात लोक. आणि म्हणूनच विधानसभेला तुमच्या पक्षाचा इतका दणदणीत पराभव झालेला आहे. तुमचेच हे आधारवड म्हणतात ना, छत्रपतींना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही. त्या नाटकातले सगळे कार्यक्रम रद्द झाले, म्हणजे सगळे नाटकं कॅन्सल. रामायण महाभारताची या देशाला गरज नाही. शरद पवारच म्हणतात घ्या, झाले नाटकाचे प्रयोग कॅन्सल. इथून पुढे सुद्धा होणार. छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये अपार प्रेम आहे, श्रद्धा आहे. तो खरंच अस्मितेचा विषय आहे, तो आमच्या श्रद्धेचा विषय आहे. छत्रपती संभाजी महाराज जाणून घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या कादंबऱ्या वाचू, पुस्तकांचं वाचन करू. त्यासाठी तुमच्यासारखे हे पळपुटे जे आहेत, जे अर्ध्यात मालिका बंद करून निघून जातात, त्यांच्या मालिका बघण्यात आम्हाला इंटरेस्टच नाहीये. विचार करा मित्रांनो, 750 भागांपैकी 500 भाग अनाजी पंतावर रंगवले. काय गरज होती का? फक्त अनाजी पंत एवढं एकच प्रमुख कॅरेक्टर होतं संभाजीराजेंच्या पूर्ण एंटायर कारकिर्दीमध्ये? बाकी कोणी नव्हतंच का? काय करतोय आपण? काय बोलतोय आपण? कोणावर खापर फोडतोय आपण? ही लबाडी आहे. आणि ती एक म्हण आहे, कोल्ह्याला द्राक्ष आंबट, तशी अवस्था झाली आज कोल्हेंची. मित्रांनो, अमोल कोल्हे यांनी जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते अत्यंत तकलादू आणि हास्यास्पद आहे. यावर हसल्या व्यतिरिक्त दुसरा पर्यायच उरत नाही. कोल्हे आज कितीही साळसूदपणे सांगत असले तरी सुद्धा कोल्हे लबाड आहेत आणि यांची लबाडी वेळोवेळी पकडली गेलेली आहे, लोकांच्या समोर आलेली आहे. त्यामुळे लोकांनी यांच्या नाटकाचं तिकीट घेणं पसंत केलं नाही, म्हणून नाटकाचे शोज रद्द झालेले आहेत. हे मोठ्या मनाने अमोल कोल्हे यांनी मान्य केलं पाहिजे. मात्र हे करणार नाही. हे आयोजकांवर, ज्यांनी तिकीट घेतलं नाही त्यांच्यावर खापर फोडतील. यांचं म्हणणं असं आहे की आयोजकांनी व्यवस्थित हेच केले नाही, मॅनेजमेंटच केलं नाही म्हणे. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करायला तयार होतो. काय मदत करायला तयार होते तुम्ही? मग तुमचे कार्यकर्ते पाठवायचे असते ना, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तिकिटाचे बुक हातात घेऊन गल्लोगल्ली रस्ती फिरायचं असतं का नाशकात? का नाही केलं? मग तुम्ही मदत करायला तयार होते ना, मग का नाही गेले तुमचे? अमोल भैया आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है म्हणणारे कुठं लपले होते? कशामुळे नाही आले मग हे पुढे? कारण त्यांना सुद्धा माहिती आहे यांच्या नाटकाचं बुक जर घेऊन आपण एखाद्याच्या दरवाजात गेलो तर हापरून देतील लोक. आपल्याला पहिले प्रश्न विचारतील की कोल्हेंनी जे स्टेटमेंट केलेलं आहे, धर्म विचारून गोळ्या घातल्या आहे, आतंकवाद्यांपेक्षा जास्त नुकसानदायक वाक्य ठरलेलं आहे म्हणून. वरती यांचा कोडगेपणा बघून घ्या, बेशरमपणा बघून घ्या. हे असं म्हणतात की पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये मी ते जे वाक्य उच्चारलं ते कुठल्या संदर्भामध्ये, कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोललेलो आहे ते जरा समजून घ्यायची गरज आहे. आम्हाला नाही समजून घ्यायचं. का समजून घ्यायचं आम्ही? तुम्ही काही बोलत राहाल आणि मग आम्ही ते समजून घेत राहायचं. कशासाठी? कशाला बुहीत धरता लोकांना? लोकांना बुहीत धरणं सोडा, हे तात्काळ थांबवा. आज तुमच्या नाटकाचे शोज रद्द झालेले हेच ते अमोल कोल्हे आहेत. छत्रपती संभाजी राजे यांच्यावर यांनी मालिका केली, सिनेमा केला आहे. आजही छत्रपती संभाजी राजेंच्याच आवेशामध्ये इकडे तिकडे हिंडत असतात. मग हेच कोल्हे रायगडांवर जाऊ, आपल्या दुर्ग किल्ल्यांवर जाऊन प्रणय गीत शूट खातात. आहे युट्यूबवर बघून घ्या. हेच ते कोल्हे ज्यांनी गड किल्ल्यांवर जाऊन प्रणय दृश्य शूट केलेले आहेत. हे यांचं प्रेम आहे की नाही? वेगळी आहे ही लबाडी. ही लबाडी मान्य करा. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया मित्रांनो. कोल्ह्याला द्राक्ष आंबा ही म्हण पदोपदी खरी ठरत आहे. तेव्हा अधिक यावर न बोलणंच उचित आहे. यांची लबाडी जी काही तुमच्या समोर मांडायची होती ती मांडण्यात आलेली आहे. अजून जर तुम्हाला काही यामध्ये ऍड करायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच ऍड करू शकता.
परिवाराच्या योजना सुरू झालेल्या आहेत. आनंदाची बातमी ही आहे की परिवार वाढत चाललेला आहे. अनेक जण जीपे फोनपेवर सन्मान निधी पाठवून सदस्यत्व घेत आहेत. तुम्ही सुद्धा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जी सन्मान निधी पाठवावी वाटते ती पाठवा, सदस्यत्व घ्या. हिंदू व्यावसायिकांना आवाहन, कृपया आपल्या व्यवसायाचे डिटेल्स आम्हाला दिल्या गेलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर शेअर करा. आपण याची यादी हिंदू ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत. आजचा विषय कसा वाटला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. हिंदू धर्म, शास्त्र, संस्कार, संस्कृती आणि नीती जपण्यासाठी, पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच. हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत